जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, आता वेळ नाहीये, खरोखर वेळ नाहीये. अध्यक्ष महोदय, आपल्या हो, त्यांना अंतिम अभिनंदन आठवडा करायचं. प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, बरेच विषय आहेत, पण त्यातला एक आर्थिक नियोजनातील बेशिस्तपणा हा एक महत्वाचा विषय आहे आणि अर्थमंत्री सभागृहात उपस्थित आहेत याचं मला विशेष समाधान आहे. अर्थमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या ह्याच्यासाठी थोडी मधल्या या वाक्याची दखल घेतली पाहिजे. नाहीये. महाराष्ट्रामध्ये आपलं राज्य हे नोटा छापण्याचा अधिकार घेऊन काम करते का हेच मला कळेना. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री यांनी सभागृहात अर्थसंकल्प मांडला त्यावेळी अध्यक्ष महोदय 17,000 कोटी रुपयाचं डेफिसिट होतं, त्यांनीच सांगितलेलं. त्यानंतर पुरवणी मागण्या जून जुलैमध्ये मांडल्या त्या 44,000 कोटीच्या. त्यानंतर काल परवा पुरवणी मागण्या मांडल्या त्या 55,000 कोटीच्या. म्हणजे सरकारकडे हातात असणाऱ्या पैशापेक्षा 1,16,000 कोटी रुपये हे जास्तचे सभागृहात मागणीच्या रूपानं आपल्या समोर आहेत. सरकारकडे पैसे नाही आहेत, पण 1,16,000 कोटी रुपये हे 17,000 कोटीचं डेफिसिट आणि 2 पुरवण्या मागण्यांची बेरीज केली तर होते. काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवा भाषण जे केलं या राज्यातल्या शेतकऱ्यांना मदतीचं कदाचित त्याची बेरीज 44,000 कोटी असेल. म्हणजे महाराष्ट्र सरकारला 1,60,000 कोटी रुपये ऍडिशनल 31 मार्च आत हे पैसे द्यायचे असतील तर 1,60,000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला गरज आहे ऍडिशनल. एवढं उत्पन्न वाढण्याची शक्यता नाही. आता हे 1,60,000 कोटी कुठे गेले? प्रत्येक मतदारसंघात 400 कोटी दिले, 200 कोटी दिले, 50 कोटी दिले, 70 कोटी दिले. सगळ्या आमदारांना इकडं हात फिरवत नाही, इकडे जास्त दिलेले आहेत. पण सगळ्या आमदारांना जे पैसे दिले त्या अध्यक्ष महोदय जो निधी आहे त्या निधीची कामं 3-3 वर्ष चालू राहणार. म्हणजे महाराष्ट्रातल्या विधिमंडळातल्या सदस्यांनी मागणी करायची, मंजुऱ्या द्यायच्या, पुरवणी मागणीच्या माध्यमातून समोर आणायचं आणि अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये कोणतेही काम पूर्ण होणार नाही. मी आपल्याला लिहून सांगतो की या सभागृहातल्या सदस्यांची निव्वळ फसवणूक या निमित्तानं चालू आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे आर्थिक नियोजन हे प्रचंड घसरलेलं आहे. आणि अध्यक्ष महोदय, या सरकारने ज्या हमी घेतल्या, पूर्वी साखर कारखान्यांच्या साठी हमी घेतली तरी टीका व्हायची, 50-60 कोटीच्या हमी घेतली तरी पेपरमध्ये बातमी व्हायची. या सरकारने अध्यक्ष महोदय 1,00,000 कोटी रुपयाच्या हमी घेतलेल्या आहेत ऍडिशनल. म्हणजे हमी घेणं ही नॉट अ इझी गोष्ट. एवढी मोठी जोखीम सरकारने इन एडिशन टू मी हे जे सांगतो 1,00,000 कोटी रुपयापर्यंत इतर प्रोजेक्टच्या हमी देखील घेतलेल्या आहेत. MMRDA सारख्या संस्था या पूर्ण मोकळ्या केलेल्या आहेत, ज्यांच्याकडे वळून बघण्याचं आणि निधीला सपोर्ट करण्याची गरज असते. सरकारला ज्यावेळी अडचण असते त्यावेळी MMRDA म्हाडाकडे आम्ही वळायचो. अध्यक्ष महोदय, ते सगळ्या संस्था आता आर्थिकदृष्ट्या पूर्ण मोकळ्या करण्याची व्यवस्था झालेली आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी राज्याच्या आर्थिक नियोजनात पूर्णपणाने बेशिस्तपणा सरकारमध्ये निर्माण झालेला आहे. अध्यक्ष महोदय, सिंचन प्रकल्प प्रलंबित आहेत फार मोठ्या प्रमाणात. आता मला वाईट नाही, काल अर्थमंत्र्यांनी आमच्या बिझनेस ऍडवायझरी कमिटीत सांगितलं की सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव विड्रॉ करतो. त्यामुळे आता ती चर्चा होत नाही. म्हणून इथं सिंचन प्रलंबित योजना आहेत. ते नार पारचा प्रकल्प आहे, म्हणजे तो आहे. परत या ठिकाणी वैनगंगा टू नळगंगा हा प्रकल्प जोडण्याचा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही देखील पुढाकार घेऊन त्याला बरीच चालना दिलेली. वैनगंगा टू नळगंगा हे पाण्याचा प्रकल्प जोडला तर विदर्भातल्या ज्या ठिकाणी पाण्याचं डिफिशिट आहेत अशा अनेक तालुक्यांना फार मोठा बेनिफिट मिळणार आहे. त्या दृष्टीने सरकारने, आम्ही बरंच काम त्यात केलंय, पण सरकारने त्याला चालना देण्यासाठी 1.5 वर्ष झालं आमचं सरकार जाऊन. 1.5 वर्षात कोणतंही काम केलेलं नाही. आता थोडं थोडं पुढं हालचाली चालू आहेत. कदाचित या
आठवड्यात 2 आठवड्यात काहीतरी निर्णय होईल, कदाचित उत्तर झालं तर त्यात उत्तरातही येईल अशी माझी शंका आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे सिंचन प्रलंबित विदर्भातल्या बॅकलॉगसाठी विदर्भातल्या अमरावती रिजनचा बॅकलॉग सव्वा वर्षात काढायचं नियोजन 1.5 वर्षात आम्ही केलेलं. तो जलसिंचनातला बॅकलॉग काढण्यासाठी कोणती फारशी उपाययोजना नाही. 2000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, पण अध्यक्ष महोदय ती तरतूद अपुरी आहे. त्यामुळं पूर्व विदर्भातला अमरावती रिजनचा बॅकलॉग काढणं, पश्चिम विदर्भातला, हे देखील मोठं जबाबदारीचं काम हे सरकार पूर्ण करतंय की नाही अशी आम्हाला अध्यक्ष महोदय शंका आहे. अध्यक्ष महोदय, शालेय शिक्षणात दुरावस्था आहे. शालेय शिक्षणाची तर ऐशी तैसी झालेली आहे. राज्याचे शिक्षण मंत्री परवा उत्तर देताना सांगतात, पण महाराष्ट्रात सगळ्यांना असं वाटतंय की आता ग्रुप शाळा करायच्या, आसपासच्या शाळा बंद करायच्या. अशा 20,000 शाळा महाराष्ट्रात बंद करण्याचा घाट देखील या सरकारने खर्च कमी करण्यासाठी घालायचं ठरवलेलं आहे. शिक्षण मंत्री किती म्हटले तरी बाहेर येणाऱ्या बातम्या ज्या आहेत अध्यक्ष महोदय, त्या या महाराष्ट्रात छोट्या वस्ती शाळा, एक शिक्षकी शाळा, अशा छोट्या छोट्या शाळा, 20 पैकी कमी पट असणाऱ्या शाळा बंद करण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे. आणि त्यासाठी देखील अध्यक्ष महोदय पैसे वाचवण्यासाठी आता ही बाजू एका बाजूने करण्याचा निर्णय हे सरकार करते. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आपल्या राज्यामध्ये भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात की वेळ कधी सारखी राहत नाही, ती नेहमी बदलत असते. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय वेळ बदलत असते. वेळेनुरूप काळानुरूप माणसं वेगळे निर्णय घेत असतात. अध्यक्ष महोदय, अलीकडे मी या निमित्तानं एवढंच सांगेन की आपण उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांना नावं ठेवायचो लॉ अँड ऑर्डरच्या विषयी, पण अध्यक्ष महोदय आता आपण त्या राज्यांच्या पुढे गेलेलो. म्हणजे कायदा व्यवस्थेत आपण सहज म्हणायचो काय महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय का, आता कदाचित बिहारमध्ये महाराष्ट्र करून ठेवलाय का असं म्हणण्याची पाळी कदाचित येणार आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या दोन्ही राज्यांपेक्षा आम्ही अधिक मागे गेलेलो आहोत. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे मध्ये एकदा कोल्हापूरचे राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष यांनी फ्लॅट पाहिजे म्हणून कुणाला तरी मारहाण केली, त्याचा व्हिडिओ व्हायरल व्हायला लागला. त्या कुटुंबाचं FIR दाखल करून घेत नव्हते, व्हिडिओ बाहेर आला, मग FIR दाखल करण्याची व्यवस्था झाली. म्हणजे अध्यक्ष महोदय, सत्तेच्या जवळ असणाऱ्या लोकांच्या विरोधी तक्रारी कोणी करायच्या नाहीत. तक्रारी केल्या तर त्याची नोंद घ्यायची नाही, नोंद घेतली तर ते घ्यावीच लागली तर त्याचा तपास करायचा नाही. ही आज लॉ अँड ऑर्डरची, कायदा सुव्यवस्थेची अवस्था महाराष्ट्रात झालेली आहे. अध्यक्ष महोदय, पुशे सावळीमध्ये एक वादग्रस्त पोस्ट टाकली, प्रार्थना स्थळात घुसून 11 जणांना मारण्याचा कार्यक्रम, मारण्याची घटना त्या ठिकाणी झाली, दंगल झाली. 11 जणांच्या पैकी 1 जण प्रार्थना स्थळातच मृत्युमुखी जागच्या जागी झाला. अध्यक्ष महोदय, त्यानंतर गावातही दंगल झाली. अध्यक्ष महोदय, आजपर्यंत एखाद्या प्रार्थना स्थळात, कुठल्या समाजात कुठल्या धर्माचा आहे हा भाग वेगळा, देवळातही आपण किंवा कुठल्याही प्रार्थना स्थळात जाऊन अशा मारामारी आणि दंगल होत नव्हती, पण ती देखील पुसे सावळीत अध्यक्ष महोदय दंगल झाली हे आपल्याला लक्षात या. आणि मग त्या ठिकाणी घरे, 10 दुकानं, वाहनांची तोडफोड झाली. अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टी या आपल्याला अडचणीच्या महाराष्ट्राची प्रतिमा बिघडवण्यासाठी पुरेसे आहेत असं वाटतं. अध्यक्ष महोदय, NCRBच्या अहवालानुसार 22 मध्ये महाराष्ट्रात हिंसाचार आणि दंगलीच्या घटना लक्षणीय वाढ झाली आणि सर्वाधिक दंगलीच्या घटना घडणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद आता अहवालात करण्यात आली. 1 नंबर आपला निघाला. कशात? तर दंगलीमध्ये. 1 नंबर उद्योगात असायचा, 1 नंबर इन्व्हेस्टमेंट मध्ये असायचा, 1 नंबर महाराष्ट्राचा प्रत्येक गोष्टीत देशात असायचा. पण आता दंगलीमध्ये आपला नंबर पहिला काढण्याचं काम, कर्तबगारी या सरकारनं अध्यक्ष महोदय महाराष्ट्राची केलेली आहे. अहवालात दावा केलेला आहे 8,218 घटनांची दंगलीची नोंद झाली आहे, ज्यामध्ये जवळपास 9,500-10 हजार लोकांच्यावर त्याचा परिणाम झाला. अध्यक्ष महोदय, बीड मध्ये दंगल झाली, ज्याची चर्चा लक्षवेधी झाली. आमच्या क्षीरसागर आमदार महोदय यांच्या घरावर जाळपोळ झाली, घराची जाळपोळ झाली. तिथं प्रकाश सोळंकींच्या घरावर जाळपोळ झाली, जयसिंग
माजलगावला बीडमध्ये 3 घरं जाळली, पक्षाचं आमच्या कार्यालय जाळलं. अध्यक्ष महोदय, यावेळी बीडचे एसपी कुठं होते? मी त्या दिवशी म्हटलं की ते माजलगावला होते, पण मला आणखीन माहिती मिळाली, पोलीस डिपार्टमेंटने सांगितली की हे बीड जिल्ह्याचे एसपी जे होते ते माजलगावलाही नव्हते आणि बीडमध्येही नव्हते, मध्येच फोन बंद करून बसलेले होते. कलेक्टरचा रिपोर्ट तुम्ही वाचा. कलेक्टरने रिपोर्ट केलेला आहे की ही वॉज नॉट ऍक्सेसिबल. राज्यातल्या एका जिल्ह्यात दंगल चालू असताना डीएसपी फोन बंद करून किंवा फोन न घेता बसतो आणि दोन्ही साईटवर नसताना मध्येच गाडीत निवांत बसलेला असतो. ही अध्यक्ष महोदय धाडस कधी येतं? कुणीतरी त्याला पाठीमागं घालतंय, त्याला पाठीमागं घालून इन्स्ट्रक्शन दिले आहेत आणि म्हणून हे धाडस त्याच्यात आलेलं आहे. हे अध्यक्ष महोदय न समजण्या इतकी महाराष्ट्रातली जनता दुधखोळी नाहीये. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण जे बघतोय त्यात अध्यक्ष महोदय आपल्यामध्ये 8,218 दंगली झाल्या, त्या बिहारमध्ये 4,736 दंगली झाल्या, त्या उत्तर प्रदेशमध्ये 4,478 दंगली. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकात फरक किती आहे? म्हणजे 2 नंबरला 4,736 वर बिहार आहे, आपला 8,218 दंगली महाराष्ट्रात घडवण्याचा विक्रम झालेला आहे. या दंगली का घडतात? दंगली घडतात अध्यक्ष महोदय रामनवमीला अलीकडे दंगली होण्याची शक्यता निर्माण व्हायला लागली आहे. अध्यक्ष महोदय दसऱ्यालाही काही होऊ शकतं. आमच्या कोल्हापूरला कुठून माणसं आली माहित नाही, पण एवढी मोठी गर्दी आणि मोर्चा. अध्यक्ष महोदय, प्रत्येकाला, आम्ही हिंदू आहोत, आम्हालाही धर्माचा अभिमान आहे, पण अध्यक्ष महोदय या धर्माचा अभिमान ठेवताना दुसऱ्याच्या अस्तित्वाला आपल्याला डिवचून चालणार नाही. डिवचण्याची ही भारतीय संस्कृतीची परंपरा नाहीये. सर्व जाती धर्माच्या लोकांनी समाधानाने या देशात राहावं, तरच या देशाची प्रगती आहे. आपण असे दंगे करायला लागलो तर अध्यक्ष महोदय देशातली इन्व्हेस्टमेंटचं रेटिंग आपल्या देशाचं कमी होईल. हे अध्यक्ष महोदय विसरता येणार नाही. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने सगळ्या पोलीस स्टेशनची मूल्यमापन केलं आणि एक यादी जाहीर केली देशातल्या टॉप 10 पोलीस स्टेशनची. महाराष्ट्रातले एकही पोलीस स्टेशन यात नाही. महाराष्ट्रातले एकही पोलीस स्टेशन देशातल्या टॉप 10 मधल्या यादीत नाही. म्हणजे गृह खातं कसं चाललेलं आहे हे आपण अध्यक्ष महोदय लक्षात घ्या. आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनकडे लक्षच नाही. आपल्याला उद्योग दुसरेच आहेत जास्त, त्यामुळे गृह खात्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. आणि एवढे उद्योग आहेत की एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष फोडला, आता उरलेल्यांनाही फोडा. हे सगळेच, मला वाटतं असं जाहीर करा तिथून की सगळेच एका पक्षात आता आहोत म्हणून, म्हणजे शांतता होऊन जाईल एकदा. अध्यक्ष महोदय, गृह खात्याकडे लक्ष द्या. गृह खात्याचं लक्ष, आपलं जॅकेट बरेच दिवस घालून आपण तयार आहात. अध्यक्ष महोदय, एकेकाळी अध्यक्ष महोदय तुमची साईज वेगळी आहे, माझी साईज वेगळी आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंडची व्हायची, स्कॉटलंड यार्डशी. अध्यक्ष महोदय, गेले ते दिवस, मी या सभागृहात 90 साली आलो त्यावेळी मुंबईच्या पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डला करणारी भाषणं अगदी मनोहर जोशींची ऐकलेत, शरद पवार साहेबांची ऐकलेत, तेव्हाच्या सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांची ही कल्पना आहे. काय त्याला बसून बोलू नका. अध्यक्ष महोदय, आता न्यायाची काय व्यवस्था आहे? न्यायाची व्यवस्था अध्यक्ष महोदय, भारतामध्ये 5 कोटी केसेस प्रलंबित आहेत वेगवेगळ्या न्यायालयात. अमेरिकेमध्ये अध्यक्ष महोदय 10 लाख नागरिकांच्या मागे 108 न्यायाधीश आहेत, पण भारतामध्ये हा आकडा 12 न्यायाधीशांचा आहे. 10 लाख माणसांच्या मागे 12 लोक. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये 50 लाख केसेस न्यायालयात पेंडिंग आहेत. 50 लाख, हिकंड 4 तिकंड 4 अफेक्टेड पर्सन 8 जरी धरले तरी साधारणपणे 4 कोटी लोक महाराष्ट्रातली केसेस सुटण्याच्या प्रतीक्षेत आहेत. हे अध्यक्ष महोदय आपण लक्षात घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय,
मला आठवतं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तेव्हा गृह विभागाची जबाबदारी 2014 ते 19 जबाबदारी त्यांच्याकडे होती. ते नेहमी भाषणात सांगायचे रेट ऑफ क्राईम रजिस्ट्रेशन, रेट ऑफ कन्व्हिक्शन हे आमच्या काळात कमी आहेत, जास्त आहेत, असे भाषण ते करायचे. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांच्या काळात काय आहे ते आम्हाला सांगायचे, रेट ऑफ कन्व्हिक्शन जास्त आहे, आमच्या काळात आम्ही असं केलंय तसं केलंय. आता अध्यक्ष महोदय केंद्र सरकारने एक अहवाल जाहीर केलाय, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात रेट ऑफ कन्व्हिक्शन हा कमी होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2020 ला रेट ऑफ कन्व्हिक्शन 58.29% होता आणि आता या सरकारच्या काळात 2023 ला रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 41.36% आहे. म्हणजे कन्व्हिक्शनचा रेट कमी आहे, याचा अर्थ गुन्हेगारांना पकडण्यात, गुन्हेगारांच्यावर सिद्ध आरोप करण्यात हे सरकार कमी पडतंय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण ही गंभीर परिस्थिती आहे हे लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी एकदा ऐकलं, मी फडतूस नाहीये काढतूस आहे, चांगलं भाषण होतं. पण अध्यक्ष महोदय या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे? नागपूरमध्ये चोर लुटारू यांनी हैदोस घातलाय, लुटारूंची राजधानी झालेली आहे नागपूर. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय नागपुरात सरासरी रोज 3 घरांमध्ये चोरटे हात साफ करतात. नागपूरकरांच्या तोंडी हेच वाक्य असतं, हे देवा तुम्हीच सांगा आता घर सुरक्षित कसे ठेवायचे. अध्यक्ष महोदय जबरी चोरी, वाहन चोरीच्या घटनांमध्ये देखील या उपराजधानीत वाढ झालेली आहे. 22 मध्ये 167 जबरी चोरी झाल्या, यावर्षी 221 नोव्हेंबर पर्यंतच, म्हणजे 250 पर्यंत आकडा जायला काही अडचण नाही. गेल्या वर्षी 1553 वाहन चोरी घटना घडल्या, आता नोव्हेंबर मध्येच आम्ही 1600 क्रॉस केलेला आहे. अध्यक्ष महोदय सांगण्याचा मुद्दा असा आहे की अध्यक्ष महोदय या शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि म्हणून आम्ही म्हणतो की महाराष्ट्रात इतरत्र फिरण्यापेक्षा नागपूरमध्ये ठाण मांडून गृहमंत्र्यांनी बसावं आणि महाराष्ट्रातल्या नागपूरच्या उपराजधानीतला हे गुन्हेगारीचं जे सगळं वातावरण आहे अध्यक्ष महोदय ते एकदा दुरुस्त करावं, एवढी आमची त्यांना सूचना आहे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यात आहे. आता माझ्या जिल्ह्यात मागच्या 10 महिन्यात 59 खून झाले, 75 जणांचा खुनाचा प्रयत्न झाला. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात असे प्रमाण आहे. त्यामुळं परिस्थिती बघितली तर अध्यक्ष महोदय काही चांगली परिस्थिती समाजात नाहीये. मागच्या वर्षात 2904 बलात्काराच्या घटना घडल्या. आता बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा 4था नंबर आलाय. म्हणजे तो अजून यांचं राज्य कंटिन्यू राहिलं तर पहिला नंबर यायला फार वेळ लागणार नाही. त्यामुळे 4थ्या नंबरला आमचं राज्य बलात्काराच्या घटनात आम्ही पोहोचवलं. खुनाच्या घटनांमध्ये देखील अध्यक्ष महोदय महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर गेलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय जळगाव मधली घटना, 8 वर्षाच्या मुलीची निगृणपणाने हत्या करण्यात आली. जुलै महिन्यात एरंडोल येथील वसतिगृहामध्ये 5 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाले. याला कोण जबाबदार आहे? जळगावचं नाव काढलं तर जळगावचे मंत्री आमच्या बच्चू कडूंना जवळ घेऊन बसतात. हा प्रश्न महत्वाचा आहे. बच्चू कडूंना अधिकार द्या, बघा सगळे जळगाव कसं स्वच्छ करून टाकतील. पण अध्यक्ष महोदय जळगाव जिल्ह्यात 3 मंत्री आहेत आणि अध्यक्ष महोदय 3 मंत्री आपल्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरत आहेत. या सगळ्या घटनांना कोण कारणीभूत आहे? मंत्रीपद, मंत्री व्हायला काय अडचण नाही, कोणाची तक्रार नाही, पण महिलांची सुरक्षितता यांच्या काळात धोक्यात आलेली आहे, हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आणि अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना विनंती करेन की आपण शेवटी प्रगतशील असणारं राज्य आहे. या राज्याची बेकारी एवढी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, 10% वर आज बेकारी गेलेली आहे, ॲव्हरेज बेकारी. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी महिलांची सुरक्षितता या संदर्भातल्या काही गोष्टी या आपल्याला लक्ष घालून कमी करणं आवश्यक आहे. महिलांच्या पॉस्कोची देखील परिस्थिती तीच आहे. 20-21 ला देखील गुन्ह्यात वाढ झाली आहे. 22 ला 964 वरून 20 सालचे आता 22 साली 1184 वर केसेस गेलेले आहेत. आणि त्यामुळे हे सरकार महिलांना सुरक्षितता देण्यासाठी पूर्णपणाने कमी पडते अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे
पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलीस भरती करण्याचं हे सरकार का टाळतं हे आम्हाला कळत नाही. अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये 2023 साली सँक्शन पद 30,115 आहेत, पण फक्त 19,532 पोलीस आहेत त्यांच्याकडे. 35% जागा रिक्त आहेत आणि सरकार पोलीस भरतींच्या बाबतीत पावलं टाकत नाही. हे अध्यक्ष महोदय दुर्दैवाने आहे. पद रिक्त ठेवायचं, नोकर भरती करायची नाही. अग्निवीर आहे, अग्निवीर योजना केंद्र सरकारची आर्मीमध्ये जायची. मला जरा शंका आहे त्या अग्निवीर प्रमाणे पोलिसांच्या ती असे काही वीर घालायचे असं दिसतंय, कारण कॉन्ट्रॅक्टवर पोलीस भरती करायचा मानस या सरकारचा अशी माझी अध्यक्ष महोदय शंका आहे. आणि म्हणून एवढी पद रिक्त ठेवण्याचं काम काय. आता मध्ये कॉन्ट्रॅक्टवर जरा दंगा झाला म्हणून काही GR विड्रॉ केले, पण अध्यक्ष महोदय कॉन्ट्रॅक्ट भरती पोलिसांच्यात करायची कल्पना सरकारची आहे का. हे 3,000 पोलीस भरती कॉन्ट्रॅक्टवर करायची असा प्रस्ताव आहे अशी माझी माहिती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय की रिक्त जागा ठेवायच्या आणि मग अचानकपणाने कंत्राटदाराकडून त्या भरायच्या, हेच सध्या अध्यक्ष महोदय या सरकारचं चालू आहे. आणि त्यामुळं या निमित्ताने पुन्हा एकदा 2014च्या निवडणुकीत आम्ही बघितलं, एक भगिनी नेहमी टीव्हीवर यायची आणि म्हणायची, महिलांचे प्रश्न मांडायचे आणि म्हणायचे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. आता अध्यक्ष महोदय तिला हुडकतोय आम्ही, ते कुठं गेल्या ताई त्या. अध्यक्ष महोदय आता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा असा प्रश्न आम्ही नाही, महाराष्ट्रातली लोक विचारायला लागली आहेत. ड्रग्जचा तर विषय चर्चा करायचाच नाही. उडता पंजाब तसं उडता महाराष्ट्र अशी परिस्थिती आपली केलेली आहे. उडता महाराष्ट्र करण्याची व्यवस्था झाली आहे. कुठल्याही ठिकाणी जावा, मोठ्या शहरात जावा, ड्रग्जचं अंमली पदार्थांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय. आणि ते सगळे हप्ते देत असतात. हप्ते देत असल्यामुळे त्यांच्यावर कोणी रेड करत नाही आणि सगळे सर्रास व्यवसाय, अवैध व्यवसाय चालू करण्याचं काम हे सर्व ठिकाणी चाललंय. आता त्या ललित पाटलांच्यावर बोलून मी माझा वेळ घ्यायची काही गरज नाही, तुम्हाला सगळंच महाजन साहेब माहिती आहे. आणि त्यामुळे तुम्ही त्याच्या मागे असं मी म्हणत नाही अजून, पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची व्यवस्था देखील मंत्रीच करतात. त्याला त्या हॉस्पिटलमधून पळून जाण्यासाठी व्यवस्था चालूच आहे. आणि ड्रग्जचा त्या ठिकाणी फार मोठा त्याचा कारभार आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात ड्रग माफियांना राजाश्रय देण्याची आता नवी प्रथा चालू झालेली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जास्त पैसे मिळतात त्या सगळ्या गुन्हेगारातल्या पद्धतींना संरक्षण देण्याचं काम हे सध्याचं सरकार करतंय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय संपत आलं, शेवटचाच मुद्दा आहे. 2:15 वाजता रिप्लाय देणार आहेत माननीय गृहमंत्री. आम्ही भाषण केल्याशिवाय ते रिप्लाय कशाला देणार. आमचं भाषण झाल्याशिवाय त्यांना बोलायला स्फूर्ती मिळते, त्यांना स्फूर्ती करण्यासाठी, त्यांना गरम करण्यासाठी चालू आहे. त्यांना काय बोलायला काय राहणारच नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आता कोयत्याचा थरार पुण्यात एक कोयता गँग होती. कोयता गँगचा बंदोबस्त हे सरकार करू शकत नाही. अध्यक्ष महोदय, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये देखील 2-3 तरुणांनी कोयत्याने धाक दाखवत एका दुकानदाराला धमकावण्याचा व्हिडिओ पुढे आलेला आहे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांच्या भागात हे चाललेलं आहे तर मग इतरांचं काय, हाच प्रश्न अध्यक्ष महोदय झालेला आहे. सायबर क्राईम हे प्रचंड मोठं संकट आपल्यावर आहे. सायबर क्राईमच्या माध्यमातून डीप फेक आणि वेगळे प्रकार हे आपण अध्यक्ष महोदय पाहिलेले आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय फार मोठ्या प्रमाणामध्ये सायबर क्राईम भारतात वाढायला लागलाय. त्याची व्यवस्था काय, सायबर क्राईमला तोंड देताना बँकेचे फ्रॉड तर होत आहेतच, ऑनलाईन बँकिंग मध्ये, ऑनलाईन लॉटरी मध्ये सगळ्या गोष्टीत फसवणुकी चाललेल्या आहेत. आणि यामध्ये सरकारने सायबर क्राईमची व्यवस्था उत्तम केलेली नाही. एखाद्या महिलेला अश्लील बोललं, महिलेबद्दल अश्लील फोटो टाकले तरी पोलिसांच्याकडून ऍक्शन होत नाही. तक्रार केली तर त्याला आणून दिवसभर बसवतात, संध्याकाळी सोडतात. त्यामुळे या सरकार जर सायबर क्राईमवर आणि महिलांच्या छेडछाडी मोबाईल फोनवरून ज्या होतात त्याच्याबद्दल जर गंभीर असेल तर त्यासाठी तेवढेच कडक कायदे सरकारने आणले पाहिजेत. आणि अध्यक्ष महोदय, सरकारचा त्यात अपयश या ठिकाणी आम्हा सगळ्यांना दिसतंय.
आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपलं पुन्हा कॅपिटल ऑफ सायबर क्राईम आपला महाराष्ट्र व्हायला लागलाय का काय याचा अभ्यास सरकारने केला पाहिजे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी 13,000 मुली बेपत्ता झाल्या. पुण्यातून 500 पेक्षा जास्त मुली बेपत्ता झाल्या. इथं मुलींचं अपहरण होतंय. राज्य हतबल झालंय असं आम्हाला वाटतंय. एवढ्या मुली पळवून नेल्या गेल्या, एवढ्या मुली बेपत्ता आहेत, पण पोलिसांना त्याचा किती रिकव्हरी किती आहे, मुली किती पुन्हा आणण्याचं यश मिळालं याची आकडेवारी अध्यक्ष महोदय करणं हे गरजेचं आहे. सरकारला समाजाला कळण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय आता भारतामध्ये पहिल्यांदाच राम अवतरतोय असं वातावरण आता सुरू होईल. रामाचीच ही भूमी आहे अध्यक्ष महोदय. अयोध्येला जन्म झालेला असला तरी महाराष्ट्रात देखील राम येऊन गेला. रामाचा एवढा आदर असेल तर आमच्या सीतामाईंचं संरक्षण करायची तरी तेवढी गरज आहे. सीतामाईंचं संरक्षण म्हणजे महिलांचं संरक्षण महाराष्ट्रातल्या करण्यासाठी काहीतरी आधी करा आणि मग अयोध्येच्या रामाला पूजायला आम्ही सगळे येतो. आमचा त्या अयोध्येला विरोध नाही, रामाला विरोध नाही, पण अध्यक्ष महोदय आमच्या सीतामाईंना संरक्षण देण्याचं काम हे आपण कधी करणार. शेवटी महाराष्ट्रात बरेच अधोगती आपल्याला अनुभवायला आलेले आहेत. अध्यक्ष महोदय डायमंडची नगरी गेली. परवाच पंतप्रधान महोदयांनी सुरतला डायमंड बोर्सचं उद्घाटन केलं. बिल्डिंग जोरा आपल्यासारखीच झाली आहे तिकडं. फार चांगलं तिथं व्यवस्था झाली. बुलेट ट्रेन आहे त्यामुळे आता काय प्रश्नच नाही. आणि इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरही गेलं, मधले काही प्रकल्प गेले. सगळं अध्यक्ष महोदय जर आपल्या राज्यातून बाहेर गेलं तर बेकारीचा दर वाढणार. बेकारीचं मूळ हे बेकारीचा संबंध आपल्या गुन्हेगारीत आहे आणि म्हणून महाराष्ट्रातले तरुणाई ही आता गुन्हेगारीकडून वळते. ती थांबवण्याचं काम अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी सरकारला आग्रहाची कळकळीची विनंती आहे. भ्रष्टाचार तर काय आता सर्रास म्हणजे कुठेही त्याचं म्हणजे भ्रष्टाचारावर बोलणारा वेडा असा त्याचा अर्थ व्हायला लागलाय. कुठेही एखादा मोठा प्रोजेक्ट गेला की त्याकडून पैसे काढ. एखादा रस्ता मंजूर झाला तर त्यातनं 10%, 20%, 25%, 30% काढ. काय चाललंय काय? या महाराष्ट्रात अशी संस्कृती नव्हती. पण कुठलेही प्रकल्प मोठे मंजूर केले तर ज्याच्या एरियात आहे त्याला अधिकारच दिलाय. त्याच्याशी तू डील कर, काय करायचं ते तू कर. म्हणजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये अशी लिबरल व्यवस्था कधी नव्हती. ज्या त्या भागात लिबरल व्यवस्था आहे. तुझ्या भागात तू काय कर, तुला किती बाबा एवढे कोटी, ठीक आहे घे, काय करायचं ते कर. अध्यक्ष महोदय पालकमंत्र्यांच्या डीपीडीसी मधनं पैसे खर्च होताना देखील त्याला टोल लागायला लागलेला आहे. ही महाराष्ट्राच्या या सभागृहाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी गंभीर बाब आहे. तुम्हाला जिल्ह्यात चौकशी करा. एक आपल्याकडे स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट आहे. ते स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट मध्ये एक छोटी विंग आहे. त्यामध्ये राज्यात महागाई किती आहे, कशा इफेक्ट आहेत, त्याप्रमाणे लोक काय बोलतात ह्याची माहिती मिळू शकते. लोक सांगतील महागाईचा भाजीपाल्याचा रेट आता चर्चा होत नाही. आता कुठल्या कॉन्ट्रॅक्टला किती टक्के दिले ह्याची चर्चा मार्केटमध्ये फार होते. आणि अध्यक्ष महोदय त्यामुळं कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ही परिस्थिती. अध्यक्ष महोदय आता तुमचाच प्रश्न घ्या ना, बाकीचं जाऊ दे. तुमच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये तुम्ही मेडिकल कॉलेजसाठी पायऱ्यांवर जाऊन बसला. तुमच्याकडे बघायला वेळ नाही कारण बाकीची कामं फार महत्वाची आहेत. सरकार सकारात्मक आहे त्या बाबतीत सांगितलेलं आहे. तुमचं धाडस नाही अध्यक्ष महोदय. तिथून आदेश द्या त्यांना की उद्या आज हाऊस संपायचे, तुम्ही आदेश द्या. तोच मार्ग आहे तुम्हाला तिथं मेडिकल कॉलेज करायचा. तिथून आदेश द्या आज हाऊस संपायच्या आत मेडिकल कॉलेजची घोषणा करा असं तुम्ही तिथून आदेश द्या. आता मी सांगलीचा तुमच्या वर्ध्याला कसं काम करायचं हे सांगायची पाळी माझ्यावर यायला लागली. तुमच्यावर अन्याय किती. मला तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे, तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दलही सहानुभूती आहे, पण हे लोक तुमचा गैरफायदा घेत आहेत. तुमची कामं करत नाहीत. कामं कुणाची करतायत? आमच्याकडून तिकडे गेलेल्यांची करतात. तुमची कामं नाही आहेत. 105 लोक लांबून येऊन पत्र देतात. का उपयोग होत नाही, पण भिंतीवर धडक मारणे हे विरोधकांचं कामच आहे. आता तुमची संख्याच वाढली. आता शेवटचाच मुद्दा अध्यक्ष महोदय, अध्यक्ष म्हणून आपल्याकडे आता
आमच्या डिस्क्वालिफिकेशनचे प्रोसिडिंग चालू आहेत. 40 आणि 40 80 लोक आपण डिस्क्वालिफाय केले, तर पुढच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 208च लोक हे सभागृहात असतील. आता प्रथा सुरू झाली आहे देशात, लोकांना घरी घालवायचं आणि राज्य करत राहायचं, सस्पेंड करायचं आणि राज्य करत राहायचं. त्यामुळे आता आम्हाला सगळ्यांना आमच्या डोक्यावर हँगिंग सोर्ड आहे. आम्ही खरे ओरिजिनल, पण काय करणार. त्यामुळे काय निर्णय लागेल आपल्या अध्यक्षपदाचा, हे अध्यक्ष आमच्याबद्दल काय निर्णय देतील ते हिअरिंग मध्ये कळेल. तुमच्याबद्दल मी काही प्रिज्युडाइज स्टेटमेंट करत नाही. परंतु अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये आपल्या बळ आहे, आपली संख्या आहे, म्हणून किती रेटायचं. निधी देताना अध्यक्ष महोदय, या बाजूच्या पुरवणी मागण्या उडून बघा, 2 मागच्या, या बाजूच्या कुणालाही निधी दिला नाही. निधी दिला तर दम, मागायला गेलं तर दम मिळतो यांना सगळ्यांना. त्यामुळे अध्यक्ष महोदय, ही काय पद्धत आहे का. थोडंसं असतं प्रत्येकाच्या. आता शेवटी एखाद्याच्या मतदारसंघात अशा काही घटना आणि असे महत्वाचे प्रश्न असतात, 50 लाखाने 2 कोटीने त्याचं त्या तिथल्या सामान्य लोकांची गरज होती. हे काय निधी घरी घेऊन जाणार नाही कोण. पण अध्यक्ष महोदय, लोकांच्या गरजांसाठी सभागृहात 4 लाख लोकांनी मतदान करून निवडून आणल्यावर त्यांना न्याय देण्यासाठी इथं समोर बसलेले मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. हे सरकार हे महाराष्ट्राचं आहे. हे सरकार पूर्ण सभागृहाने असेल विरोध आमचा, पण सरकार त्यांची बाजू जी आहे, त्यांना जी संधी मिळालेली आहे त्याचा वापर आपल्या शपथेत लिहिलेला आहे. कुणाच्यातही मी भेदभाव करणार नाही, पण भेदभाव फार चालू आहे आणि तात्विक विरोध देखील सहन करायची तयारी नाही. कोणी विरोधात बोललं तर सहन चालत नाही, कोण विरोधात बोलला तर त्याचा कार्यक्रम करायची लगेच तयारी होते. त्यामुळे अध्यक्ष महोदय, बोलणाऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण सावध राहा. आपण त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज, आता टर्म संपत आली, कदाचित लोकसभेबरोबर विधानसभा लावतील. त्यामुळे तुम्हाला परत मतदारांना सांगता येणार नाही की तुम्ही का मेडिकल कॉलेज केलं नाही, त्याचं उत्तर देता येणार नाही. चिंतक आहे. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यासाठी पूर्ण सकारात्मक आहे. ठीक आहे, काही सकारात्मक आहे म्हणजे शेंडी लावायचे उद्योग आहेत. तुम्ही ऑर्डर घ्या ना, लेट हिम राईट ऑन पेपर की बाबा हे मान्य आहे. ऑर्डर, GR काढा, आज संध्याकाळपर्यंत GR काढा. यांना पाहिजे त्या गोष्टी दुपारपर्यंत होतात. मग तुमच्यासारख्या एक गरीब सामान्य सहृदयी चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाला एक काम करता येत नसेल तर आमदारकीचा उपयोग काय तुम्हाला तो. म्हणून मी अध्यक्ष महोदय फार वेळ घेत नाही, पुन्हा विनंती करतो की हे जे मुद्दे मांडलेले आहेत ते आत्मचिंतन सरकारने करावं आणि सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. मला बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.